टाटा एकदम जोरात चालली आहे. हा ब्लॉग अपलोड झाला तर भेटू. तर चला आपण तो जो 7 पॉईंट्स आहे आपले इकडचे, कारण इकडे तर वॉटर स्पोर्ट जास्त आहे नाही, कारण हवा इकडे जास्त आहे आज, त्यामुळे नाही आहे. तर आपण त्याच्यापेक्षा साईट सीइंगच करू. त्याच्यामध्ये तुम्हाला संगम अजून तो सांगेल तुम्हाला, तिथं प्रॉपर अजून गाईडन्स देऊ शकणार, तो देईल कुठे कुठे घेऊन जातोय. चला तिकडे जाऊ. हे लोक रेडी होते तिकडे, कारण की आजच हवाचं हे जास्त आहे, म्हणून त्यामुळे आपल्याला जास्त वॉटर स्पोर्ट्स नाही आहे. चला मग बाकीचे आपण पॉईंट्स बघूया. ही बोट आहे समोर, लक्ष्मी बोटीचं नाव, आणि हा डॉल्फिन. हे डॉल्फिन इकडे, लारण्या, ट्रयान. हायटेड झाली बरं. अच्छा आहे हे आयलँड जात आहे. मस्त सनसेट होतोय. एक वेळ आपली बोट चालू होते, त्याच्यानंतर त्यांना विचारूया आपण कुठच्या पॉईंट भेटणार आहे. हां मग सगळ्यांचंच बंद. दादा एक वेळ सांग, कुठे कुठे फिरवायला आपल्याला एक पॉईंट्स कोणते असतील? आपल्याला आता जायचं आहे संगमला, म्हणजे अरबी समुद्र आणि कर्ली खड्याचा संगम आहे. हो. साईड सीन म्हणून भोगवे बीच आहे. वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे भोगवे. हां, त्याचा किनारा आपल्याला बघायचा आहे. ओके. दुसरं म्हणजे सिगल आयलंड, थंडीमध्ये जे पक्षी येतात आणि आयलंडवरती बसतात ते सिगल आयलंड म्हणतात. बरोबर. आणि एक मगरीच्या तोंडासारखा एक डोंगराचा आकार आहे. ओके. त्याला क्रोकोडाईल सेप बोलतात. ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, ठीक आहे. झाड आहे, साधारण असा व्ह्यू दिसतो की केरळ सारखा. त्याला मिनी केरळ असं नाव त्या समोर आपल्याला तुम्हाला नारळाची झाडं दिसतात, म्हणजे केरळचा सीन दाखवतात इकडे. केरळ सारखा साईड सीन दिसतो म्हणून त्याला मिनी केरळ असं नाव दिलं. त्याचं नाव आहे मिनी केरळ. समोर हा शेप दिलाय जो क्रोकोडाईलच्या तोंडीसारखा दिला. समोर तुम्हाला दिसत असेल. पाजी इधर देखो, टायटॅनिकच्या टोकावर जाऊन बसलेले आहे. भैया थोड़ा राइट लेना, भैया जी थोड़ा राइट लेना. सुनामी येण्याच्या अगोदर म्हणजे 2004च्या अगोदर सुनामी येण्याच्या अगोदर असा लांब होता, एवढा असा लांब होता आणि हाईटला होता. जेव्हा सुनामीची लाट आली तेव्हा पाण्याचा फोर्स वाढला. पाण्याचा फोर्स वाढल्यामुळे मधली वाळू आतमध्ये फेकली गेली तिकडे आणि ते आयलंड तयार झालं. त्याला सुनामी आयलंड असं नाव दिलं. इथे वेगळा टापू राहायला लागला, म्हणजे वाळूचा भाग, चारही साईडला पाणी, मध्येच वाळूचा भाग, त्याला आयलंड बोलायला लागला. आणि थंडीमध्ये येणारे पक्षी सिगल बर्ड्स जिथे येऊन बसायला लागले, म्हणजे थांबायला लागले, आणि त्याला सिगल आयलंड असं नाव दिलं. पण सिगल आयलंड जेव्हा बनलेलं त्या हाईटला जास्त होतं, उंचीला कमी होतं. मग फुल हाईट जर झाली तरी पाणी यायचं नाही आयलंडवर. 2009 मध्ये पियास वादळ आलं, त्याला पाण्याची पातळी वाढली, पाण्याची पातळी वाढल्यामुळे सिगल आयलंडवरून पाणी वाढलं.
मध्ये 22चा भाग आहे, पण आता सध्या हाय टाईड आहे ना, त्याच्यामुळे तो पाण्याखाली गेलेला आहे. हा इकडे पण आयलंड आहे, पण हाय टाईडमुळे आता पुढं पाणी हे झालेलं आहे आणि वेव्स बघायचं झालं एकदम हाय टाईडमध्ये. हा समोरचा भोगवे बीच आहे. हा भोगे बीचचा पुरा किनारा आहे समोरचा वेंगुर्ला तालुका. कॅमेरामध्ये एवढं दिसत नाही आहे, पण आता एकदम मजबूत चालतो. संगमचा भाग आहे. संगम कोणते समुद्र आणि अरबी समुद्र आणि कर्ली खाडी. अरबी समुद्र आणि कर्ली खाडी. बीट बना के चलो, बीट बना के चलो. मुझे कोई शर्म नहीं आ रही बोलने के लिए. समोरचा भोगे बीच. आपला बीचवर संगम होईल ना. अपना संगम हो गया क्या बीच पे. आता एकदम जोरात. बॅग आहे कुठे. बॅग आहे जोरात चालली आहे. संगमचा ॲडचा हा एंडचा भाग आहे. पुढे समोरचा तिकडेच लाटं जास्त, इकडे लाटं कमी आहे. मग त्या लाटामधून इकडे या समोर. सुनामी आली म्हणून चालू का डायरेक्ट तिकडे चालू आहे. नाही ना, आता डायरेक्ट तिकडे आहे ना. हा लेफ्ट साईडला कुठे आहे. इकडे आहे ना. पुढे अजून नाही भीती वाटायला लागली ना म्हणून. अजून नाही भीती वाटायला लागली ना म्हणून. रिव्हर फोर्ट समोरचा रिव्हर फोर्ट आहे. रिसॉर्ट आहे थोड़ा इधर देखिए. बोल काय काय चला पहिला आपण सुखरूप पोहोचून तुम्हाला भेटू. हा ब्लॉग अपलोड झाला तर भेटू. समोर सनसेट. जान में जान आई है. जान आई है. हम लोग किनारे पे आ गए.
पोहोचलोय. चला पोहोचलो आपण. आखिर पोहोचलो हे सुखरूप पोहोचलो. ये राइड मरने तक याद रहेगी. नहीं बीच में हलक में आगे सारे वालों की माँ बहने को. चलो भाई चला उतरूया आपण नंतर भेटू. ते बघा तिकडे समोर पुरा सुनामी आलं पाणीमध्ये दिसत आहे. चला रात्रीचे वाजले 10:15 आणि आता आहे चायनीजची बारी. दुपारी आपण फिश खाल्ली होती म्हणजे आता चायनीज खायचं मन होतं. मम्मी पप्पांनी खाल्लं आहे आपली फिश पापलेट फ्राय पापलेट थाली. आणि आपण खाणार आहे चायनीज आणि थम्सअपची बॉटल उघडलेली आहे. गळ्यात गेले 2 घूट. चला मग चायनीज ओपन केला तुम्हाला दाखवतो. सूप पिऊन झालं पण ये चिकन सूप है. अगर आपने पचका किया ना वो ट्रिपल वाला का अगर ये रहेगा ना वो ट्रिपल सेजवान का वो है. पक्का ना. हाँ तो ठाकुर तो गियो. नहीं ये तुम लोग का एक चिकन लॉलीपॉप. हम लोग को तुम्हारा लिखेंगे. चिकन फ्राइड राइस ट्रिपल. चिकन लॉलीपॉप ठीक आहे. इथून पण चिकन लॉलीपॉप. नमस्कार गावाला सुप्रभात. आज तारीख आहे 29 मार्च आणि वाजले आहे सकाळचे 10:15. आता आला आपला नाश्त्यामध्ये आहे पोहे. मी मागवली कॉफी आणि उपमा पण आहे. तर सकाळी आपला नाश्ता करू आणि आता डायरेक्ट जाऊया घरी म्हणजे कणकवलीला. मध्ये मम्मीचा थोडा शॉपिंग असेल काजू आणि याचं. बाकीचं आपण डायरेक्ट घरी जाणार आहे. तर खाऊया आपण पोहे आपले कॉफी आणि लारण्याला बीचवर. तर गावाला वाजले आता 11:30. आपण निघतो इकडून. आपला चेकआउट आहे आणि तुम्हाला यायचं असेल तुम्ही पण येऊ शकता. द रॉयल देवबाग होमस्टे आहे यांचा. तुम्ही इकडे येऊ शकता. अच्छा बीचच्या जवळच आहे आणि तुम्हाला अगर वॉटर स्पोर्ट्स पण करायचं त्यांच्या ओळखीचे पण आहेत. ते येऊन तुम्हाला घेऊन पण जातील तिकडे. आणि बोटीने तुम्ही जाणार तर पर बोटचा एक 500 रुपये आहे. 500 रुपये पर बोटचे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही 10 जण 8 जण बसू शकता आरामशीर. तिकडे जाऊन मग तुम्ही सुनामी आयलंडवर स्पोर्ट्स करू शकता जसं तुम्ही बघितलं या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. आणि ACचं इकडे 1200 आहे म्हणजे 2 जणाचं कपल रूमसाठी. तसं रूम तर तुम्हाला दाखवलं मी. आणि विदाऊट AC 800 रुपये असं आहे. ठीक आहे. चला आपल्याला निघायचं इकडून. आता निघूया आपण. तुम्हाला यायचं तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. रॉयल देवबाग हॉलिडे होम देवबाग बीच. राम चोपडेकर हे ओनरचं नाव आहे. ते असतात इकडे. चला जेवण पण इकडे आपलं नॉनव्हेज होतं. ते एकदम सुंदर होतं. ते बोलायला राहिलं होतं. नॉनव्हेज आपलं मच्छी बोला मच्छी फ्राय बोला थाली फिश थाली बोला सगळं काय एकदम मस्त आणि स्वस्त आहे. ते तुम्ही बघितलं तुम्हाला दाखवलं तर आहे मी त्या ब्लॉगमध्ये. मस्त आहे. 150 रुपयाला असतं 150-250 रुपये 350 रुपये पर हे आहे प्लेट आहे पर प्लेट आहे म्हणजे पर थाली. चला मग निघूया. गाडी दोन्ही रेडी झाली आहे. इकडे चला मग निघूया आता कणकवलीला. जेन्युइन रिव्ह्यू घ्या. आपल्या सगळ्यांना चांगलं वाटलं हे का निशू बोल ना जरा. आणि जेवण चांगलं जेवण कसं होतं. जेवण छान होतं. जेवण एकदम मस्त. मला रात्रीचं ना ते पापलेट आवडलं. एवढं मोठं पापलेट होतं ना. आणि अगर हे आपलं वॉटर स्पोर्ट करायचं त्यांच्या भावकीमध्ये पण आहे सगळे. मला तर एकदम सोलकढी खूप आवडली. मी कमीत कमी प्रत्येक वेळेला प्रत्येक जेवणाबरोबर 3 ते 4 वाटी सोलकढी प्यायले बाबा. मी पण 2-2 ग्लास पियालोय. मस्त ते छान होतं. जेवण छान होतं.
लारीना तुला कसं आवडलं पापलेट? सकाळचा नाश्ता पण चांगला होता. तशी सोलकढी करायची मी ट्राय करणार घरी. आता एक बॉटल घेणार. कसली ती? आगळ आगळची एक बॉटल घेणार आणि तशी सोलकढी करण्याची ट्राय मारणार. मार मार. तर आता फायनली हा आपला होमस्टे, आपला जो रॉयल देवबागचा होमस्टे होता तो एकदम मस्त होता. सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे. आपल्याला वॉटर स्पोर्ट्स सुनामी आयलंड तुम्ही त्या ब्लॉग मध्ये संपूर्ण बघितलाच आहे. तर तुम्हाला जसं मी सांगितलं नंबर पण दिलेला आहे. जसं राम त्यांचं नाव आहे आणि नंबर तुम्हाला दिला, तुम्ही कॉल करून त्यांना इन्क्वायरी करू शकता. चला मग निघूया आता इकडून. तू परत येणार इकडे? परत येणार फिरायला? हा ये ना म्हातारी झाल्यावर. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. समोर आले. निघताना अरे समुद्र इथं जवळ. हो हा काय समुद्र आहे? समुद्र बाजूलाच आहे. खवळलाय समुद्र. काल आपले प्राण वाचले होते. हा काल 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 माझा जीव मुठीत होता बाबा. पण तो बिंदास होता थोडकेवाला. त्याला सवय असते का मम्मी? संगम पर्यंत पोहोचलो ना बोटीनी, तेव्हा त्याच्यानंतर आपलं पाणी हे व्हायला लागलं. नाही त्याच्या आधीपासूनच ते सीगल आयलंड वरती आपण जात होतो ना, सीगल आयलंड बघायला जात होतो ना, तेव्हाच पाणी खवळलं होतं. बोलतो आता हा ब्लॉग येणार आहे की नाही येणार आहे, का डायरेक्ट आपण न्यूज चॅनल वर येणार आहे? नाही खूपच पाणी तुम्ही पण घाबरलेला. हा मग